श्रीराम जय जय राम। नामाचे प्रेम का येत नाही? आज इतकी वर्षे होऊन गेली तरी सुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास यांच्यासारख्या थोर संतांचे नाव टिकून राहिले आहे। याचे खरे कारण हे की त्यांचे नामावर अत्यंत प्रेम होते। या सर्व संतांच्या वचनांवर आपण विश्वास ठेवतो। त्यांच्याप्रमाणे नामाचे प्रेम आपल्यालाही यावे असे आपल्याला वाटते, पण ते प्रेम आपल्याला का उत्पन्न होत नाही याचा विचार आपण करायला पाहिजे। त्या नामाला उपमा देताना ते अमृतापेक्षाही गोड आहे असे त्यांनी सांगितले। नामाला अमृताची उपमा देताना त्या अमृताच्या पलीकडे दुसरी गोष्टच नाही असे आपण म्हणतो। मग त्या नामाचे प्रेम आम्हाला का बरे नसावे? तर त्या नामाच्या आड काहीतरी येत असले पाहिजे हे खास। ज्याप्रमाणे आपण तोंडात साखर घातल्यावर आम्हाला जर ती गोड लागली नाही तर तो दोष साखरेचा नसून आमच्याच तोंडाला चव नाही असे आपण म्हणतो। त्याप्रमाणे नामाची गोडी आमच्या अनुभवाला येत नसेल तर आमच्यामध्येच काहीतरी दोष असला पाहिजे खास। नामाचे प्रेम येण्याला बहुतेक लोक काही ना काही अडचणी सांगतात। कुणाला विचारले नामाचे प्रेम का येत नाही तर तो सांगतो, माझे लग्न झाले नाही, ते होऊन प्रपंच, मुले बाळे हे सर्व झाल्यावर मला नामाचे प्रेम येईल। पण लग्न करून मुले बाळे असलेल्या किती लोकांना नामाचे प्रेम लागले आहे। कोणी म्हणतो पैसा नाही म्हणून प्रपंचाची काळजी वाटते आणि नामाचे प्रेम येत नाही, परंतु अगदी भरपूर पैसा असलेल्या किती लक्षाधीशांनी नामाचे प्रेम मिळवले आहे। कोणी म्हणतो या प्रपंचात बायको मुले, आजारपण, शेतीवाडी यांच्या व्यापामुळे आम्हाला नामाचे प्रेम लागत नाही, तर कोणी म्हणतो प्रपंचात राहून मला आता कंटाळा आला आहे, मी आता संन्यास घेतो म्हणजे मला नामाचे प्रेम येईल। तर कोणी प्रापंचिक दुःखाला कंटाळून अगदी आत्महत्या करायला निघतो। अशा रीतीने सर्वजण ज्या परिस्थितीत असतात त्या परिस्थितीत नामस्मरणाला अडचणच सांगत असतात। नामाचे प्रेम न यायला खरोखर परिस्थिती कारणीभूत आहे का याचा विचार आपण करायला पाहिजे। मला वाटते नामाचे प्रेम न यायला खरोखर कारण कोणते असेल तर भगवंत हवा असे आम्हाला मनापासून वाटतच नाही। भगवंत हवा आहे असे वाटणे हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे। तुम्हाला खरोखरच भगवंत हवा आहे असे वाटू लागले म्हणजे त्या हवेपणातच त्याच्या प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी नामाची गोडी अशी विलक्षण आहे की ज्याला ती लागली त्याला स्वतःचे भान राहत नाही, म्हणून नामाला वाहून घ्यावे। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 5 दशक 7। या दशकात समर्थ साधकाच्या अंतर्मनातील एक सूक्ष्म दोष दाखवतात। स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे आणि इतरांच्या दोषांकडे लक्ष ठेवणे। ते सांगतात, जो स्वतःला पाहतो तो वाढतो, जो इतरांना पाहतो तो अडकतो। एक मनाचा स्वभाव बाहेर पाहणे। समर्थ सांगतात, मनाला स्वतःचे निरीक्षण करणे कठीण वाटते। ते सहजपणे दुसऱ्यांच्या चुका शोधते, कारण दुसऱ्यांना दोष देणे सोपे, स्वतःला बदलणे कठीण। उदाहरण, घरात 2 भाऊ होते, एक सतत म्हणायचा
तो चुकीचा आहे. दुसरा म्हणायचा, माझ्यात काय सुधारावे. काळाने दुसऱ्याचा स्वभाव सुधारला, पहिला तक्रारीतच राहिला. समर्थ सांगतात, जो स्वतःकडे पाहतो तो पुढे जातो. 2. दोष दर्शनाची सवय धोकादायक. समर्थ सांगतात, सतत इतरांचे दोष पाहिल्याने मन कठोर होते, करुणा कमी होते, अहंकार वाढतो, विवेक मंदावतो. अशी वृत्ती साधनेला अडथळा ठरते. 3. आत्मपरीक्षणाची शक्ती. समर्थ सांगतात, दररोज स्वतःला प्रश्न विचारावा. आज मी कुठे चुकलो, कुठे राग आला, कुठे अहंकार दिसला. हा विचार मन शुद्ध करतो. उदाहरण, एक व्यापारी रोज हिशोब तपासत असे, त्यामुळे तो कधी मोठ्या तोट्यात गेला नाही. दुसरा तपासत नसे, त्याला नुकसान कळेपर्यंत उशीर झाला. समर्थ सांगतात, मनाचाही हिशोब ठेवावा लागतो. 4. इतरांकडून शिकणे. समर्थ सांगतात, इतरांचे दोष पाहू नका, त्यांच्यातील गुण पहा. गुण पाहिल्यास प्रेरणा मिळते, दोष पाहिल्यास अहंकार वाढतो. ही दृष्टी साधकाला पुढे नेते. 5. नम्रता आणि जागरूकता. या दशकात समर्थ साधकाला 2 गुण सांगतात. 1. नम्रता, मी अजून शिकतो आहे. 2. जागरूकता, माझे मन बदलत आहे. ही वृत्ती साधकाला स्थिर ठेवते. 6. या दशकाचा सार. या समासातील मुख्य सूत्रे. 1. मनाला दुसऱ्यांचे दोष दिसतात. 2. स्वतःचे निरीक्षण करणे आवश्यक. 3. आत्मपरीक्षण मन शुद्ध करते. 4. गुण पहा, दोष नव्हे. 5. नम्रता साधनेचा पाया आहे. समाप्ती चिंतन. समर्थ जणू सांगतात, इतरांचे जीवन बदलायला धावू नका, स्वतःचे मन बदलायला सुरुवात करा. दोष दर्शनाने अंतर वाढते, आत्मदर्शनाने प्रकाश वाढतो. जो स्वतःवर काम करतो त्याला मार्ग सापडतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 5, दशक 8. या दशकात समर्थ साधकाला आणखी एक महत्वाचा जीवनसूत्र देतात. मन स्थिर नसताना साधना स्थिर होत नाही. ते सांगतात, साधनेची सुरुवात कृतीत होते, पण तिची परिपक्वता मनाच्या स्थैर्याता होते. 1. चंचल मन हे मुख्य अडथळा. समर्थ सांगतात, मन एकाच ठिकाणी टिकत नाही. कधी उत्साह, कधी निरुत्साह, कधी श्रद्धा, कधी शंका. ही चंचलता साधनेला ढासळवते. उदाहरण, एखादा मनुष्य नवीन नियम करतो. 2 दिवस उत्साह, तिसऱ्या दिवशी कंटाळा, चौथ्या दिवशी शंका. नियम टिकत नाही. समर्थ सांगतात, मन स्थिर नसेल तर नियम टिकत नाही. 2. मनाला आधार हवा असतो. समर्थ स्पष्ट करतात, मन रिकामे राहिले तर भटकते, त्याला आधार द्यावा लागतो. नियम, स्मरण, चिंतन, चांगले विचार. जसा नदीला काठ हवा तसे मनाला मार्ग हवा. 3. स्थैर्य कसे येते. समर्थ सांगतात, स्थैर्य एकदम येत नाही, ते येते नियमित साधनेने, सतत स्मरणाने, विवेक जागृत ठेवण्याने. मनाला वारंवार योग्य दिशेला नेले की ते हळूहळू स्थिर होते. उदाहरण, एक शिक्षक रोज विद्यार्थ्यांना अक्षर लिहायला लावतो. सुरुवातीला अक्षर वाकडे येते, पण सरावाने ते सुंदर होते. समर्थ सांगतात, मनालाही सरावाने आकार येतो. 4. शंकेचे स्थान. समर्थ सांगतात, शंका पूर्णपणे वाईट नाही, ती विचाराला प्रवृत्त करते.
पण सतत शंका ठेवली तर मन निर्णय घेत नाही. साधकाने विचार करावा, पण निर्णयानंतर स्थिर राहावे. 5. साधकाची अंतर्मनातील भूमिका. या दशकात समर्थ साधकाला 3 वृत्ती सांगतात. 1. धीर, मन बदलायला वेळ लागतो. 2. सातत्य, रोजची साधना ठेवणे. 3. विश्वास, योग्य मार्गावर असल्याची खात्री. ही त्रयी साधनेला स्थैर्य देते. 6. या दशकाचा सार. या समासातील मुख्य सूत्रे. 1. चंचल मन साधनेचा अडथळा. 2. मनाला आधार द्यावा लागतो. 3. स्थैर्य सरावाने येते. 4. शंका विचारायला चालना देते पण निर्णय हवा. 5. धीर, सातत्य आणि विश्वास आवश्यक. समाप्ती चिंतन. समर्थ जणू सांगतात, मनावर राग करू नका, त्याला दिशा द्या. वारंवार योग्य मार्गावर आणा. नियम जपा, स्मरण ठेवा. मन स्थिर झाले की साधना गहिरी होते. साधना गहिरी झाली की जीवन उजळते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.